मित्रांनो, भावी शिक्षकांनो, पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना सुद्धा पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. त्या तुम्ही पाहिल्याच असतील. त्याच्यामध्ये काही कॅटेगरींना अगदी पोर्टल भरतीतून बादच करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे की काय, असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि काय करायचं याचं सोल्युशन सुद्धा दिलं जाईलच. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने शिक्षक भरतीसाठी अगदी वेळेवरती व्हावी तिथपासून आतापर्यंत सतत आपण फॉलोअप घेतोय आणि याच फॉलोअपच्या सक्सेसफुली पाठपुराव्यानंतर NCL नॉन क्रिमिनल ते आता या चालू वर्षीचंही उमेदवारांना अपलोड करता येणार आहे. त्या संदर्भातलं ट्विट सुद्धा आपण केलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना तुम्ही पोर्टलवरती सुद्धा पाहत आहात. आता याच्यात ती दुसरी महत्त्वाची सूचना आहे, EWS आहे, त्या उमेदवारांना सुद्धा चालू वर्षातलं ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि जी तिसरी महत्त्वाची सूचना आहे ती आहे CTT संदर्भात. शेवटची जी सूचना आहे ती आहे, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा मोबाईल नंबर चेंज असेल किंवा तुमच्याकडे नसेल, OTP येत नसेल, तर तुम्ही तुमच्या लॉग इनमधून कसं करायचं आहे किंवा जर सोल्युशन नाहीच मिळालं तर मात्र तुम्ही शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक माध्यमिकमध्ये जाऊन कशा पद्धतीने तुम्हाला ते बदलता येणार आहे, तुम्ही स्वतःचं हे सर्व चेंज करू शकता, याच्या संदर्भातल्या सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहिल्याच असतील. तीचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन अजून एक 8 ते 10 दिवसही झाले नाहीत, परंतु शिक्षण विभागानं मात्र त्याच्यामध्ये एक वेगवेगळे नियम आणायला सुरुवात केलेली आहे. ते तुम्ही पाहत आहातच. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हा CTT बद्दलचा जो नियम आहे त्यानुसार ज्या उमेदवारांनी ज्या वर्षाची CTT ज्या वर्षामध्ये परीक्षा दिलेली आहे त्या वर्षाचं कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते असलं तरच त्यांना CTT मध्ये सूट मिळणार आहे, असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ते तुम्ही तिसऱ्या सूचनेमध्ये इथं पाहू शकतात. आता मित्रांनो, याच्यामुळे होतंय काय, लक्षात घे, या सूचना आहेत त्या जनरली EWS आणि SCBC उमेदवारांसाठी आहेत. त्याच्यामध्ये याच्यातून भरतीतून बाद कोण होणार आहेत, ऑलमोस्ट बाद कोण होणार आहेत, तर मात्र नवीन EWS काढणारे उमेदवार, कारण त्यांच्याकडे पहिलं EWS नसतं. यांच्यावरती सुद्धा अन्याय झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा अन्याय तो म्हणजे SCBC कॅटेगरीवरती झालेला आहे. कारण तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आपण शिक्षक भरतीसाठी नियमासाठी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतोय. अगदी NCL असेल किंवा EWS ला अलाउ करण्यात यावं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या नियमानेच करतोय सुद्धा. आता हा गोंधळ काय केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या. SCBC जे आरक्षण आहे ते फक्त महाराष्ट्र स्टेट पुरतं मर्यादित आहे. 27 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या GR नुसार महाराष्ट्रामध्ये ते एलिजिबल झालेलं आहे. आता या सर्टिफिकेटच्या नुसार आता यानंतरनं उमेदवारांनी ज्यांनी CTT केलं असेल किंवा TET केलं असेल, आता मी मुद्दाम जाणून बजून TET का बोलते, कारण आता हे CTT साठी सूचना आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये TET साठी सुद्धा येऊ शकतात. कारण हे लक्षात घे, हे आरक्षण नुकतंच नवीन मिळालेलं आहे. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या वडिलोपार्जित नाहीये. त्यामुळे जसं की फॉर एक्झाम्पल आता मी OBC कॅटेगरीची आहे, तर मला पहिल्यापासून OBC कॅटेगरी असल्यामुळे मला नवीन OBC काढण्याचा काही संबंधच आला नसावा, असे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त सांगते. तसं XYZ जर SCBC कॅटेगरीची असेल किंवा मी जरी SCBC कॅटेगरीची असेल तर मला ते नवीन मिळालेलं आहे. त्यामुळे 2021 मध्ये 22 मध्ये TET और CTT जरी मी पास केली असली तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू इथं 0 झालेली आहे. ते केवळ या परिपत्रकामुळे. हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला अलाउच करणार नाहीत पोर्टलवरती. बरं, CTT बद्दलचा काही नियम आहे तर ते केंद्र स्तरावरती असतं आणि त्याच्यासाठी EWS असणं गरजेचं आहे. परंतु जर महाराष्ट्र शासनाने जर SCBC वरती जर मी फॉर्म भरत आहे तर मी EWSचा लाभ घेऊ शकत नाही, कारण ते केंद्र स्तरावरती घेऊ शकतो. मग हा जो तिसरा जो क्लॉज टाकलेला आहे तो कशासाठी आणि कोणत्या शकल लावलेली आहे त्यामुळे यामधले बरेचसे उमेदवार ऑलमोस्ट शिक्षक भरतीतून बादच झालेले आहेत. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, सर्वप्रथम हा जो नियम लावलेला आहे तो पूर्णतः बेसलेस आहे, त्याला कोणताही बेस नाहीये. बरं, हे करत असताना CTT साठी लावलेलं आहे. उद्या परिपत्रक काढून ते TET साठी सुद्धा लागू शकतात. मग 2024 मध्ये आरक्षण मिळालं आणि अगदी थोड्या दिवसामध्ये म्हणजे आता जस्ट 25 आहे, एका वर्षामध्ये अगदी TET सुद्धा 1 वर्षातून एकदाच होते. असे किती उमेदवार पास झाले असतील मला सांगा बरं. ते भावी शिक्षक असतील, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं, याच्या पाठीमागची गोम समजून घेणं गरजेचं आहे.
कारण मित्रांनो, हे पूर्णतः चुकीचा नियम आहे तो आता या शिक्षक भरतीमध्ये लावलेला आहे. तो म्हणजे या कॅटेगरीच्या उमेदवारांना पूर्णतः शिक्षक भरतीतून बाहेर फेकले जातील अशी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. इतके कॉल्स, इतके मेसेजेस येतात आहे की आता आम्ही काय करायचं. कारण सांगते, त्याचं कारण असं आहे की 29 डिसेंबर 2025ला रजिस्ट्रेशनची तारीख संपते, अर्थातच मुदतवाढ मिळेल, परंतु सध्या तरी दिलेल्या नोटिफिकेशननुसार संपते. या उमेदवारांनी करायचं काय, सध्या ज्यांनी टीईटीचा किंवा सीटीईटीचा लाभ घेतलेला आहे त्यांनी आपल्या रिक्वेस्ट टू डेटा चेंज, अर्थातच बऱ्याच महिला उमेदवारांचं लग्न झाल्यानंतर नाव चेंज असतं, आधार कार्डचं नाव चेंज असतं, त्यामुळे ती पाठवली, त्याच्यानुसार अप्रूव्ह करून घेतली, आता फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे. आता या उमेदवारांना किती प्रॉब्लेम आहे, त्यांनी पुन्हा अनसर्टिफाय करायचा, पुन्हा त्यांना फक्त सीटीईटी नो करून चालला नाहीये, त्यांना पुन्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे जाऊन मी एलिजिबल नाही हे त्यांना दाखवायचं, तिथून त्यांची रिक्वेस्ट पूर्णतः डिलीट करायची त्यांच्या लॉगिन मधून, आणि मग नंतर आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय. बरं, ह्यांनी का करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सोबतच ईडब्ल्यूएस उमेदवारांना संधी दिलेली आहे चालू वर्षातील ईडब्ल्यूएस चालू, कारण जर चालू वर्षातलं चालत असलं तर कितीपर्यंत चालणार आहे. 8वी पर्यंतच्या उमेदवार ईडब्ल्यूएसचं नवीन काढलं तरी सुद्धा त्यांना काही फायदाच नाहीये, हे लक्षात घ्या. हा फायदा कोणाला आहे, ज्यांच्याकडे जुनं ईडब्ल्यूएस होतं. मग आता ही क्लॉज कशाला टाकला की चालू वर्षातलं ईडब्ल्यूएस चालेल. म्हणजे थोडक्यात काय, काही ना काही करून हे शिक्षक भरतीतून उमेदवार कशा पद्धतीने बाहेर जातील. बरं, हे उमेदवार बाहेर काढून फायदाच तर कोणाचा होणार आहे, याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवाराचा फायदा नुकसान होणारच नाहीये. त्याचं कारण असं आहे की कॅटेगरीच्या जागा ज्या त्या कॅटेगरीला मिळणार आहेत. हाचा जो नियम आहे तो आजच्या भरतीपुरता नाहीये, तो येणाऱ्या काळामध्ये जे शिक्षक भरती होतील त्याच्यासाठी सुद्धा असाच पायंडा पडला जाईल. मग तुम्ही 2024 पूर्वी कोणतीही परीक्षा सीटीईटी पास केली असेल, टीईटी पास केली असेल, त्याची तुमची झिरो व्हॅल्यू होणार आहे का. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सुप्रीम कोर्टानं फक्त या शिक्षकांसाठी नव्हे, भावी शिक्षकांसाठी नव्हे, तर सर्वच जे शिक्षक आहेत त्या सर्वांसाठी सध्या टीईटी आहे किंवा सीटीईटी आहे ती बंधनकारक केलेली आहे. मग ज्यांच्याकडे तेव्हाची सीटीईटी आहे, जे सध्या शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहेत किंवा शिक्षक म्हणून काम करत आहेत, त्यांना सुद्धा शालेय शिक्षण विभाग नोकरीतून बेदखल करणार आहे का, हा माझा शालेय शिक्षण विभागाला पहिला सवाल आहे. म्हणजे तुम्ही नियम लावत असताना नियमाला धरून लावा. बरं, जे ईडब्ल्यूएस जे नवीन काढतात आहे किंवा एससीबीसी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचंय, माझ्या महिला भगिनींना, मैत्रिणींना सर्वांना सांगायचे की सध्या तुम्ही सेल्फ सर्टिफाय फॉर्म करू नका, सीटीईटी सुद्धा नो करू नका. आणि टीईटी तर सध्या नाहीये, परंतु आता जर तुम्ही शांत राहिला ना तर उद्या टीईटी साठी सुद्धा अशाच मार्गदर्शक सूचना येतील. याच्यामध्ये बदल होणं तितकंच गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जे ईडब्ल्यूचे कॅन्डिडेट आहेत किंवा एससीबीसीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सध्या मात्र तुम्ही सेल्फ सर्टिफाय करू नका, अनसर्टिफाय सुद्धा करू नका जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं असेल तर. आणि टीईटी सीटीईटी चेंज काही सुद्धा करू नका. जस्ट वेट अँड वॉच. डेफिनेटली शालेय शिक्षण विभागाला याच्यामध्ये बदल करावे लागतील. सीटीईटी साठी एससीबीसी केंद्रात चालतच नाही, सिंपल साधा नियम आहे, त्यांना एससीबीसीच लागू असणार आहे. बरं, 2022 मध्ये जर एखाद्याने सीटीईटी क्लिअर केली असेल तेव्हा त्याच्याकडे एससीबीसी असणं कसं शक्य आहे. आरक्षण 24 मध्ये आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो बोलण्यासारख्या. जरी येणाऱ्या काळामध्ये हा जो एससीबीसी कॅटेगरी सुद्धा जो आपण 2022च्या भरतीमध्ये 55-60च्या निर्णयाबद्दल आपण बोलत होतो, तो आता एससीबीसी कॅटेगरी सुट्टीसाठी सुद्धा लागू आहे. आणि वी ॲक्सेप्टेड एव्हरीथिंग. आणि आम्ही असं म्हणतच नाहीये की 14 मे 2025 नंतरचं एखादं डॉक्युमेंट अलाव करा. उमेदवारांनी याच्या संदर्भात नक्कीच आपलं मत मांडलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आज काही गोष्टी पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जरी चांगल्या होत असल्या तरी पण जिथे विरोध होतोय आणि तो कोण करतोय आणि त्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण हे जर तुम्हाला शोधून काढता आलं ना, तर पुढची गोष्ट म्हणजे अजून एक की एखादा युट्यूबर अगदी 2 दिवसापूर्वी सांगतो की एससीबीसी जर तुम्ही सीटीईटी आणि टीईटी पास झाला असेल तरच तुम्ही सर्टिफिकेट लावा, अन्यथा लावू नका. यांना हे पहिलेच नियम माहिती झाले कसे. म्हणजे याचा कन्क्लुजन काढले असता असं लक्षात येतं की यांचा तर हे सर्व जो गोंधळ घालण्या पाठीमागे हात नसेल ना, ही माझी शंका आहे. बघा, तुमची काय असू शकते आय डोंट नो. कोणत्या कॅटेगरीची बाजू घेण्याचा विषय नाहीये, परंतु अचानक असे धडधडीत नियम लावल्यावरती शिक्षक भरतीमध्ये गोंधळ झालेला आहे. आता तसा होऊ नये. उमेदवारांनी ॲज इट इज आपलं स्टेटस फॉर्मचं ठेवायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळतच. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुमचं कोणतंही अपडेट मिस होणार नाही. जय हिंद, जय भारत.